खाली निवेदन आणि त्यानंतर झालेला कार्यकर्त्यांचा मेळावा त्यात तुमच्या कुटुंबाकडे दिलेली नेतृत्वाची जबाबदारी त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका सांगा. आता खरं तर साहेबांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर मतदारसंघातून तसंच जिल्ह्यातून साहेबांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचं नेतृत्व पुढं कोण चालवणार किंवा कशा पद्धतीनं आपण ह्या विधानसभेला समोर जाणार ह्याच्याबद्दल विचारणा होत होती. ह्याच सगळ्या गोष्टीला या पार्श्वभूमीवरतीच आज सकाळी साहेबांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा आज एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची अशी भावना झाली की साहेबांचं विधानसभेसाठी नेतृत्व करायची आपण जी जबाबदारी आहे ती साहेबांच्या कुटुंबिक म्हणजे मुलांवरती द्यावी. तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व प्रमुख नेते मंडळी ही चर्चा करण्यासाठी आमच्या घरी आले आणि त्यांनी ज्या काही घडामोडी झाल्या आज कार्यक्रमामध्ये त्या आम्हाला दोघांना सांगितल्या आणि त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाल्यानंतर राजेदादांनी असं ठरवलं की येत्या विधानसभेला करील विधानसभा मतदारसंघातून PN पाटील गटाकडून माझी उमेदवारी त्यांनी निश्चित केली आणि हे सगळं होत असताना आजपर्यंत जे साहेबांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी प्रेम केलं आणि आज जो मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यांनी करवीर विधानसभा तसंच PN पाटील गटाची सगळे निर्णय आणि सगळी जबाबदारी आम्हा दोन्ही भावांवर दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.